शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात सौ अर्चना योगेश शेट्टे, ज्या ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, यांचा यथोचित सन्मान करून त्यांना साडी देऊन गौरविण्यात आले। त्यांचे शालेय शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटी हिंदू कॉलनी दादर येथे झाले आहे। 1995 पासून शिक्षणाची अक्षमता, ऑटिझम, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी आणि विकास विलंब असलेल्या मुलांसोबत त्या काम करत आहेत। पालकांचा दृष्टिकोन हा बालकाला घडवण्याचा मुख्य घटक आहे। त्यानुसार मुलांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी पालकांना विविध उपक्रमाद्वारे सहभागी करून घेतले गेले आहे। तसेच मातांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे। शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत। अशा नारी शक्तीला सलाम। संकल्प दांडियाचा दुसऱ्या दिवशी तरुणाईच्या जल्लोषमय वातावरणात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। दुसऱ्या दिवशी देखील संकल्प प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट ग्रुप, वेशभूषा, डान्स अशा विविध विभागांमध्ये पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले। यावेळी ठाणेकर नागरिक व गरबा रसिकांनी एकच गर्दी केली होती। बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रीडा MCHIने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सवाचे आयोजन केले आहे। या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग 2024 या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे। क्रीडा MCHIने 2000 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावर भव्य मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटत होते। क्रीडा MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळी क्रीडा MCHIचे ठाण्याचे सर्व पदाधिकारी व ठाणेकर, मुंबईकर नागरिक, गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रासरंग 2024 जो ये बार ऑक्टोई ग्राउंड खोपड़ी थाने ईस्ट में रखा गया है। फर्स्ट डे पे बहुत अच्छा रिस्पांस मिला, आज सेकंड डे पे भी इतना ही अच्छा रिस्पांस है। लोग एंजॉय कर रहे। थानेकर और मुंबईकर, ये थाना और मुंबई नहीं पर महाराष्ट्र की सबसे बड़ी नवरात्रि है। मैं सभी को आह्वान करता हूँ कि जरूर आइए और ये नवरात्रि का आनंद लीजिए, माता जी की भक्ति कीजिए और इधर माता जी का जो गरबा जो सुनाया जाता है वो बहुत आनंदमय है, आपको बहुत मजा आएगी। कम एंड एंजॉय नवरात्रि ऑन द बीट्स ऑफ उमेश बारोट। एंजॉय इझिली अप्रोचेबल झालेला आहे वेन्यू आणि मेन रोड वरती आहे। कोरपण मुंबईवरून या ठाण्यावरून आपण इझिली इथे पोहोचू शकतो, त्यासाठी चांगलं आहे। तो सगळ्यांना विनंती आहे जरूर एकदा या। हे वेळा 3 टाइम 9, 10 आणि 10, 11ला 12 वाजता पर्यंतची परमिशन दिलेली आहे, तो जरूर या।
ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चेंडणी कोळीवाडा येथे राहणारी 20 वर्ष वयाच्या तरुणीची 28 एप्रिल 2024 मध्ये एका लग्न समारंभात स्वयं परांजपे राहणार संचार सोसायटी अष्टविनायक चौक कोपरी या तरुणासोबत ओळख झाली होती। त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसवून फिरायला जाऊ असे सांगून गुंगीचे औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला होता। त्यावेळी त्याने सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते। याच फोटोच्या आधारे तो तरुणीस वारंवार त्रास देत होता। तसेच तू मला भेटायला ये असे मेसेज करून तिला कायम ब्लॅकमेल करत होता। याबाबत तरुणीने तिचा मित्र मयुरेश धुमाळ राहणार जांभळी नाका ठाणे यास सांगितली। त्यानंतर मयुरेश व तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी स्वयं परांजपे यास काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगण्यास गेले। यावेळी तेथे स्वयं परांजपे व मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले। या भांडणात मयुरेश धुमाळ याने कोयत्याने डोक्यावर वार करून स्वयंची हत्या केली। घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेऊन तरुण व त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज दिनांक 4/10/24 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकात असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक संशयित युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे। मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत, तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। याबद्दल केंद्र सरकारचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, तसेच नागरिकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। नमस्कार, मी सौ अर्चना चंद्रकांत घुले। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या भाषेची निवड केली गेली, त्याबद्दल त्यांचे आभार। तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे देखील मी आभार मानते। आपली मराठी भाषा ही कुठेतरी विसरत चालली होती,
तसेच मराठी शाळांना जास्त आता सध्या विसर पडत चाललाय. इंग्रजी माध्यमाचे जे वर्ग आहेत ते जास्त म्हणजे तिकडे जास्त लोकांचा कल होता, पण आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी त्या भाषेला जो दर्जा दिला गेला त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. हे सगळं घडत असताना मला असं वाटतं की आपल्या विभागाचा नगरसेवक, आपल्या विभागाचा आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेजण साऱ्या माता भगिनींना आपली बहीण मानतायत, सर्व देशामध्ये सर्व लाडकी बहीण मानतायत आणि त्या बहिणीच्या रक्षणासाठी